शक्तिपीठ महामार्गाला खरं तर सुरुवातीपासूनच खूप वेळा विरोध झाला। सांगली कोल्हापूर साईडचे शेतकरी असू देत किंवा नेत्यांनीही याला विरोध केला आणि म्हणूनच आता याबाबतच मोठी अपडेट आली आहे। बहुचर्चित नागपूर गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाबद्दल नुकताच जे हिवाळी अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीसांनी घोषणा केली। यावेळी त्यांनी नव्या अलाइनमेंटची माहिती दिली। सोलापूर पासून पंढरपूर, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून आता हा महामार्ग जाणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केले। आणि या अलाइनमेंट बद्दल बोलताना ते म्हणाले, वेगळी नवीन अलाइनमेंट ही चंदगड पासून सोलापूर, सांगली पासून जाते, पंढरपूर जवळून तो मार्ग जाईल असंही ते म्हणतायत। शिवाय नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिल्ह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे। पण धाराशिवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता। सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामधून जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय।